भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते तर अष्टमीला आळंदीत आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. नमस्कार. दैनिक पुढारीच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये प्रेक्षक म्हणून उपस्थित असणाऱ्या सर्वांना यंदाच्या आषाढी वारीसाठी हार्दिक शुभेच्छा. हा वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातल्या संतांचं तत्त्वज्ञान, त्यांचं साहित्य यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कशा प्रकारे उपयोग झाला याची आपण चर्चा करतोय. आणि या चर्चेमध्ये आपण परमहंस सभा, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यांच्याविषयी काही चर्चा केली, आणखी तपशिलात जाऊन चर्चा केली. त्याच्यामध्ये मी सांगितलं की महात्मा फुल्यांच्या प्रभावळीमध्ये कृष्णराव भालेकर होते, कृष्णराव पांडुरंग भालेकर. तर त्यांनी दीनबंधू नावाचं पत्र काढलं. हे अशा प्रकारे मुख्य प्रवाहाच्या बाहेरचं बहुजन समाजातल्या माणसानं काढलेलं पहिलं वर्तमानपत्र आणि त्या दृष्टिकोनातूनच त्याचं आपण महत्त्व समजून घेतलं पाहिजे. कारण त्यावेळेला काय त्याची गरज त्यांना का भासली? गरज यासाठी भासली की तेव्हा विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी फुल्यांच्यावरती, सत्यशोधक समाजाच्यावरती एक टीकास्त्र सोडलं होतं. तर त्याचा प्रतिवाद करण्यासाठी, त्याचा मुकाबला करण्यासाठी आपल्यालासुद्धा काही एक पत्र पाहिजे. चिपळूणकर लिहायचे निबंधमालेत आणि निबंधमाला म्हणजे महिन्यातून एकदा प्रकाशित व्हायची. तर आपण अशा प्रकारचं काहीतरी वर्तमानपत्र काढू असं भालेकरांना वाटलं आणि त्यातनं भालेकरांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र काढलं. आता ही मंडळी ज्यावेळेला उपदेश करायची तेव्हा ते सर्रास संतांच्या वचनांचा आधार घ्यायची. आणि दीनबंधू काही काळ चाललं, नंतर भालेकरांना ते सोडून द्यावं लागलं, ते दुसऱ्या कोणीतरी चालवलं. तो एक वेगळाच इतिहास आहे, तो काय आत्ता आपला विषय नाही. पण भालेकरांच्या पश्चात त्यांची वृत्तपत्रकाराची परंपरा, पत्रकारितेची परंपरा त्यांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील यांनी चालू ठेवली. त्यांनी दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि ते कुठे? नगर जिल्ह्यामध्ये तरवडे नावाचं गाव आहे नेवाशाच्या जवळ. तिथं त्यांनी ते सुरू केलं आणि कित्येक वर्ष चालवलं, कित्येक दशकं चालवलं. आता ही सगळी वर्तमानपत्र जी चालायची ती कोणासाठी होती? ती बहुजन समाजासाठी होती. मग बहुजन समाजावरती कोणाचा प्रभाव आहे? बहुजन समाजावरती संतांचा प्रभाव आहे, वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. कारण तोपर्यंत ही इंग्रजी विद्या जी म्हणतो आपण, जिला जी टिळकांच्याकडे होती, चिपळूणकरांकडे होती, रानड्यांच्याकडे होती, आगरकरांकडे होती, ती काही या लोकांच्यापर्यंत पोचलेली नव्हती. त्यामुळे त्यांना जे काही सांगायचं ते या माध्यमातूनच सांगायला पाहिजे, त्यांच्या भाषेत सांगायला पाहिजे. कारण ही मंडळी ग्रामीण भागातली, बहुजन समाजातली जी मराठी बोलायची ती मराठी संतांनी घडवलेली मराठी आहे. आधुनिक लोक जी मराठी बोलतात ती मुळात संतांनी जरी घडवली असली तरी इंग्रजी भाषेचा त्याच्यावरती प्रभाव आहे. चिपळूणकरांनी निबंधमालेत एक वेगळीच प्रकारची मराठी घडवली, तिचा प्रभाव आहे. तो प्रभाव काही खेड्यातल्या लोकांच्यावरती नव्हता.
त्यामुळे अस्सल मराठी बात तुम्हाला मिळतो पाहायला, तो या लोकांच्या वर्तमानपत्रांमध्ये मिळतो. तर ही सगळी ब्राह्मणेतरांची वृत्तपत्रसृष्टी ज्याला म्हणतो आपण सत्यशोधकांची, ती या प्रकारे संतांच्या वारकऱ्यांच्या भाषेमध्ये पुढे विकसित झालेली आपल्याला दिसते. आता या संदर्भात आपल्याला एक गोष्ट पाहिली पाहिजे की ज्याला आपण धर्माची सुधारणा करायला पाहिजे असं म्हणतो आणि त्यासाठी काहीतरी एखादा नवीन धर्म स्थापन केला पाहिजे, धर्मसंप्रदाय स्थापन केला पाहिजे असं म्हणतो, त्या मूळ धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या काही दुष्ट प्रथा होत्या, काही अमानवी गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यता. त्यामुळे या सगळ्या नवधर्म सुधारकांचा रोख निश्चितपणे अस्पृश्यता कमी करण्याकडे, नष्ट करण्याकडे होता त्या काळामध्ये. त्यामुळे साहजिकच नंतर काही काळानंतर, विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आल्यानंतर, ते कार्यरत झाल्यानंतर, ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांची स्वतंत्रपणे चळवळ उभी केली की आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहता कामा नये, आपण स्वावलंबनाने आपले प्रश्न सोडवले पाहिजेत. पण त्यापूर्वी अस्पृश्यांच्या मागे जर कोण उभं राहिलं असेल तर ही प्रार्थना समाजातली मंडळी आहेत, सत्यशोधक समाजातली मंडळी आहेत. महात्मा फुले यांनी तर अस्पृश्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढली होती, याची आपल्याला कल्पना आहे. आपल्या घरात शाळा चालवली होती, आपला हौद त्यांच्यासाठी खुला केला होता. आणि हे उपक्रम नव्हे, फुल्यांच्या वडिलांना म्हणजे गोविंदराव फुले यांना पटत नव्हते, कारण ते थोडेसे जुन्या विचारांचे होते. तेव्हा त्यांनी ज्योतिराव फुल्यांना घराबाहेर काढलं. म्हणजे ज्योतिरावांच्यापुढे चॉईस होता की वडिलांच्यावरील प्रेमापोटी आपली तात्विक भूमिका सोडून द्यायची, की तात्विक भूमिका आणि तिच्यानुसार जो आपण व्यवहार करायचा आहे तो करण्यासाठी वडिलांनाच निरोप द्यायचा, घर सोडायचं, हा प्रश्न होता. आणि मी तुम्हाला सांगतो की फुल्यांनी कुटुंबाचा त्याग केला, वडिलांचं ऐकलं नाही आणि घराच्या बाहेर पडले. तर हे अस्पृश्य मंडळींच्यासाठी हे लोक काम करायचे त्या काळामध्ये. प्रार्थना समाजातल्या लोकांनी मनावर घेतलं, विशेषतः न्यायमूर्ती चंदावरकर यांनी, आणि त्यांनी विठ्ठलरामजी शिंदे यांना मदत केली. आणि शिंद्यांनी, ज्याला आपण डिप्रेस क्लासेस मिशन म्हणतो, निराश्रित सहाय्यकारी समाज, ही संस्था स्थापन केली. आणि त्या संस्थेच्या अंतर्गत अहिल्याश्रम नावाची शाळा, वसतिगृह चालवलं. पुण्यामध्ये नानापेठेत भोकरवाडी नावाची वस्ती होती दलितांची, तिथे चालवलं. आणि तिथे सगळ्या अस्पृश्यांच्या मुलामुलींना ते आणायचे, त्यांचं शिक्षण करायचे, त्यांना सगळे त्यांचं खाणं पिणं, त्यांचं आरोग्य यांची काळजी घ्यायची. हे बरेच काळ चाललं. त्या शिंद्यांच्या संस्थेच्या अनेक शाखा निघाल्या, महाराष्ट्रात निघाल्या, पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा निघाल्या. आता या शिंद्यांना तुम्ही विचारा, ही तुमची जी प्रेरणा आहे अस्पृश्यांचा उद्धार करण्याची, त्यांची सुधारणा करण्याची, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची, आणि हे करताना आपल्या सवर्ण भाऊबंधांचा रोष ओढून घेण्याची, होय, शिंद्यांना बहिष्कृत केलं होतं त्यांच्या ज्ञातीबांधवांनी की हा भलतीकडे जातो, काही पण कोणातही बसतो, कुठेही बसतो, काही गरज आहे का, असं सांगू. म्हणजे जसं फुल्यांच्या बाबतीत झालं तसं काही प्रमाणात शिंद्यांच्या बाबतीत झालं होतं. पण एक तुम्हाला सांगतो, शिंद्यांना जर विचारलं की तुमची ही प्रेरणा कुठून आली, तर त्यांनी स्वच्छपणे सांगितलं की माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदाय आहे आणि अस्पृश्यता निवारणाची प्रेरणा मी वारकरी संप्रदायात घेतलेली आहे. मग प्रार्थना समाजाचे हे विठ्ठलरामजी शिंदे हे भांडारकरांच्या प्रमाणेच कीर्तनं करायचे. आणि कीर्तनातून कोणता उपदेश करायचे, तर हा उपदेश करायचे की धर्माची सुधारणा झाली पाहिजे, सामाजिक सुधारणा झाली पाहिजे, ह्या ज्या पारंपरिक रूढी आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्यांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे ही जी परंपरा मी तुम्हाला सांगितलं, पारंपरिकतेतून पारंपरिकतेकडे म्हणून आधुनिकतेकडे जाणारी परंपरा, ही वारकरी संप्रदायाच्या आधारे त्यांना नव्याने निर्माण करणं शक्य झालं. तर आता पुढे हा सिलसिला बराच काळ चालला आणि विठ्ठलरामजी शिंदे यांचंही नाव झालं या सगळ्या क्षेत्रामध्ये, या सगळ्या कारणामुळे.
दरम्यानच्या काळामध्ये अस्पृश्य समाजाला बाबासाहेब आंबेडकरांसारखा हिरा मिळाला. बाबासाहेब परदेशी गेले, त्यांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केली, नंतरच्या काळात त्यांना शाहू महाराजांनी मदत केली आणि त्यांनी स्वतंत्रपणे म्हणजे सवर्ण सुधारकांच्यावरती, अगदी प्रार्थना समाजाचे लोक तर बऱ्यापैकी उच्चभ्रूच होते, सत्यशोधक समाजाचे लोक तितके उच्चभ्रू नसले तरी ते बहुजन समाजातले होते, परंतु त्याच्यामध्ये ते सगळे सवर्ण होते, लक्षात घ्या. तर अस्पृश्यांचा प्रश्न, बहिष्कृतांचा प्रश्न हा एक वेगळा प्रश्न आहे आणि तो सवर्ण मंडळी सोडू शकणार नाहीत याची बाबासाहेबांना कल्पना आली. म्हणून त्यांनी एक स्वतःचा स्वतंत्र अशा प्रकारचा स्वभाव उभारला आणि तो उभारताना त्यांना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांनी मदत केली. आणि इथे मला नेमका एक मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. आपण चळवळ करायची झाली तर आपल्याला स्वतंत्र वर्तमानपत्र पाहिजे याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणून त्यांनी 1920 साली एक वर्तमानपत्र सुरू केलं. त्या वर्तमानपत्राचं नाव मूकनायक. त्या मूकनायकामधनं ते अस्पृश्यांच्या प्रश्नाची मांडणी करायला लागले. अस्पृश्यांचे हक्क जे काही असतील, जे काही हवेत, त्याची मागणी करायला लागली. तर मांडणी आणि मागणी अशा पद्धतीचं ते वर्तमानपत्र होतं. तिथेही शाहू महाराजांनी मदत केली. पण महत्त्वाचा मुद्दा काय, मूकनायक हा शब्द बघा, त्याच्या मागची प्रेरणा बघा. मूकनायक वर्तमानपत्राच्या शीर्षस्थानी प्रत्येक अंकात तुकाराम महाराजांचा एक अभंग असायचा. ते ब्रीदवाक्य होतं मूकनायकचं, म्हणजे बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या लहान वयामध्ये संत साहित्याचा खूप चांगला अभ्यास केला होता. तसा तो फुल्यांनी केला होता, तसा बाबासाहेबांनी केला होता. कोणता अभंग होता तो? अभंग असा होता, तुकाराम महाराजांचा अभंग, की तुकाराम महाराज म्हणतायत की आपल्याला जर काही हवं असेल आणि आपण नाही बोललो तर लोकांना कळणार कसं? जो गप्प राहतो, जो मूक राहतो, त्याचं कुणीही नसतं. नव्हे जगी कुणी मुकयाचा जाण, सार्थक लाजून हित नव्हे. काय आता करू धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवले. हा अभंग मूकनायकच्या प्रत्येक अंकात त्याचं ब्रीदवाक्य म्हणून पुढे आला. आणि तुम्हाला सांगतो की मग बाबासाहेब अनेक वेळेला हे कसं चुकीचं आहे जातीभेद, अस्पृश्यता हे सांगताना संतांच्याच वचनांचा आधार घ्यायचे. आणि त्यावेळेला काळ खूप पुढे गेला. संतांच्या काळात, ज्ञानोबांच्या काळात, तुकोबांच्या काळात वारकरी संप्रदाय जितका पुरोगामी होता त्यापेक्षा अधिक पुरोगामी होण्याची गरज पुढच्या काळात निर्माण झाली. परंतु हे आधुनिकतेचं वारं हे वारकऱ्यांच्या महंतांच्याकडे, कीर्तनकारांकडे पोहोचलं नाही. त्याच्यामुळे ते जुन्याच पठडीत राहिले. प्रार्थना समाजाच्या, सत्यशोधक समाजाच्या लोकांनी संत साहित्याचा असा उपयोग करून घेतला की जो वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांना करता येत नव्हता. त्याची एक प्रकारची कोंडी झाली होती, वैचारिक कोंडी झाली होती. पण एरवी सुद्धा वारकरी संप्रदायाने अस्पृश्य मंडळींना स्थान दिलं होतं. वारकरी अस्पृश्यांच्या दिंड्या असायच्या संतांच्या पालख्यांच्या बरोबर. पण 20व्या शतकातल्या लोकांच्या आकांक्षा त्याप्रमाणे वाढल्या, हक्कांची जाणीव झाली. त्या जाणीवेशी, त्या आकांक्षांशी, त्या मागण्यांशी कोपप होण्याची क्षमता त्यावेळच्या वारकरी संप्रदायाच्या धोरणामध्ये नव्हती. आणि नेमकं याच संतांच्या अभंगांच्या वाङ्मयाच्या आधारे हे समाज त्यांची मागणी करत होते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं अस्पृश्य समाजाला तिथं काही प्रमाणामध्ये स्थान होतं, जे पुरेसं नव्हतं हे लक्षात घ्या. पण होतं. जेवढं शक्य झालं तेवढं सामावून घेण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनी निश्चितपणे केला आहे. अस्पृश्य समाजामध्ये कीर्तनकार होते, त्यांच्या घरामध्ये पोथ्या असायच्या, गाथा, ज्ञानेश्वरी अशा ग्रंथ असायचे. आंबेडकर चॅलेंज द्यायचे की तुमच्याकडे कोणाकडे हा जर ग्रंथ नसेल तर मला सांगा, मी माझ्या ज्ञातीबांधवांच्याकडनं तुम्हाला आणून देतो. ही एक परंपरा होती ना त्यांच्यामध्ये विद्वत्तेची. अध्यात्माच्या लावण्या, ज्याला आपण भेदिक म्हणतो, कूट म्हणतो, त्या करण्यामध्ये ही मंडळी वस्ताद होती, लक्षात घ्या. तर ती एक बॅकग्राऊंड तयार होतीच ना. कीर्तनकार होते या मंडळीमध्ये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, महाडचा सत्याग्रह, जलसत्याग्रह करताना बाबासाहेब जेव्हा गेले तेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी भजनं म्हटली जात.
मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन केली जात, त्यांच्यामध्ये कीर्तनकार सुद्धा होते त्या मंडळींमध्ये. तेव्हा त्याचा जास्तीत जास्त उपयोग, कारण एकूण इतिहासाचा विचार करता आपल्याला असं दिसतं की वारकरी संप्रदाय हा पारंपरिक धर्मश्रद्धा, चुकीच्या अंधश्रद्धा, जातीभेदासारख्या रूढी यांची समीक्षा करणारा, यांना नाकारणारा एक संप्रदाय होता. त्यामुळे यातलं पोटेन्शियल ओळखून त्याचा उपयोग कसा करता येईल आपला समाज पुढे जाण्यासाठी, याचा विचार या सगळ्या मंडळींनी केला. बाबासाहेबांनी सुद्धा केला. त्यांनी दुसरं वर्तमानपत्र काढलं, बहिष्कृत भारत. त्यानंतर मधल्या काळात मुकनायक बंद झालं. त्या बहिष्कृत भारताचं ब्रीदवाक्य हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओळीतून आलेलं होतं. आणि तुम्हाला आणखीन एक जाता गंमत सांगू. दुर्दैवानं बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नीचं निधन, रमाबाईंचं निधन लवकर झालं. त्यामुळे बरेच दिवस ते विधूर होते. पुढे 1950च्या आसपास त्यांना शारदाबाई कबीर, डॉक्टर शारदाबाई कबीर भेटल्या आणि त्यांनी विवाह केला. तर मधल्या काळामध्ये शारदाबाईंच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला. त्यांना माईसाहेब म्हणायचे लोक. तर त्या पत्रव्यवहारामध्ये शारदाबाईंना जेव्हा पत्र लिहायचे बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा त्या पत्रामध्ये तुकोबांचे अभंग कोट करायचे. हे संतांचं साहित्य हे लोकांच्या असं जगण्यामध्ये उतरलेलं होतं. आणि त्याबद्दल त्यांना काही असं आपल्याला कोणी प्रत्येक म्हणलं अमुक तमुक असं काही वाटत नव्हतं. या खुळचट कल्पना या अलीकडच्या लोकांच्या आहेत. त्या काळातल्या लोकांच्या तशा कल्पना नव्हत्या. त्या काळचे लोक संतांचं बोट धरूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.